तर मुलांनो, आपण कुठला चॅप्टर पाहत होतो तर 2.5 द मॅन हू थिंक्स ही कॅन, हा जो आपला चॅप्टर आहे त्याचा आता आपण काय करणार आहोत तर मीनिंग आपण त्याचं बघणार आहोत. तर पहा मुलांनो, मीनिंग्स म्हणजेच काय तर ह्या पोएमचा जो काही अर्थ आहे आणि त्या पोएममध्ये जे काही न्यू वर्ड्स आलेले आहेत त्या वर्ड्सचं आपण काय करणार आहोत तर इथे मीनिंग बघून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, विल, WILL, विल म्हणजेच काय मुलांनो तर जी काही मनाची जी काही शक्ती आहे ज्याला आपण विल पॉवर म्हणतो, ती आपली जी विल पॉवर आहे जर ती स्ट्रॉंग असेल तर कुठलंही कार्य सिद्ध करण्यास आपण कसे असतो मुलांनो तर सक्षम असतो, तेवढी ॲबिलिटी आपल्यामध्ये येत असते. पहा मुलांनो, हिअर इट मीन्स द पॉवर ऑफ अ पर्सन्स माइंड. म्हणजेच काय मुलांनो, पर्सन्स माइंड्स म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्तीचं जे माइंड आहे, जी मनस्थिती आहे ती कशी असायला हवी तर स्ट्रॉंगर असायला हवी, शक्तिशाली असायला हवी. तिचं जे काही मन आहे, त्या व्यक्तीचं जे मन आहे ते स्ट्रॉंग असायला हवं. त्याची जी विल पॉवर आहे, जर ती विल पॉवर स्ट्रॉंग असेल तर कुठलंही काम करता येणं कसं होतं, शक्य होत असतं. पुढे बघा मुलांनो, स्टेट ऑफ माइंड. स्टेट ऑफ माइंड म्हणजेच काय मुलांनो तर द वे समवन थिंक्स, फील्स एक्सेट्रा ॲट दॅट टाईम. म्हणजेच काय मुलांनो तर आपली जी मनस्थिती आहे ती कशी असायला हवी तर ती कुठल्याही परिस्थितीमध्ये ढासळता कामा नये, तर ती कशी असायला हवी तर मजबूत असायला हवी. जर आपली मनाची स्थितीच जर घालवलेली असेल, कमकुवत असेल तर आपलं कुठलंही कार्य सिद्ध कसं होणार. आणि जर आपल्याला कुठलंही काम जर आपल्याला मनापासून करायचं असेल तर त्यासाठी आपली जी विल पॉवर आहे, मनाची जी शक्ती आहे ती आपली कशी असायला हवी तर मजबूत असायला हवी, स्ट्रॉंग असायला हवी, तरच कुठलंही काम जे आहे ते आपण सिद्ध करू शकतो, सक्सेस करू शकतो. पुढे बघूया, आउटक्लास्ड. आउटक्लास म्हणजेच काय मुलांना तर वरचढ. कुठल्याही एखाद्या कामामध्ये आपल्याला कॉम्पिटिटर मिळत असतो आणि तो आपल्यापेक्षा वरचढ असतो किंवा आपण देखील त्याच्यापेक्षा वरचढ असू शकतो. हेच आपलं जे काही कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये चालत असतं. बघा, आउटसाईड म्हणजेच काय, अ पर्सन इज आउटक्लास वेन अदर्स आर बेटर दॅन हिम ऑर डू बेटर दॅन हिम. बघा, जसं की आपण एक्सप्लेन करत असताना, पोएम एक्सप्लेन करत असताना आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे की एखादा विद्यार्थी हुशार असतो आणि त्याहीपेक्षा दुसरा त्याचा जो मित्र आहे तो हुशार असतो, मग त्यापेक्षा आणखी तिसरा एक हुशार असतो. म्हणजेच मी हुशार आहे किंवा मी चांगला आहे किंवा मी वाईट आहे असं त्यांच्यामध्ये काय चालू असतं तर कॉम्पिटिशन चालू असतं. वरचढपणा जो आहे तो त्यामध्ये आपल्याला दिसून येत असतो. पुढे बघा मुलांना, थिंक हाय. थिंक हाय म्हणजेच काय की आपले जे थिंक आहे, आपले जे विचार आहेत ते कसे पाहिजे तर हाय लेवलचे पाहिजे, उच्च दर्जाचे पाहिजे. आपली जी विचार करण्याची जी सरणी आहे, आपले जे काही विचार आहेत ते अगदी लोअर नसायला पाहिजे, ते हाय लेवलचे असायला हवे, जेणेकरून आपलं कुठलंही उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येईल. पहा, थिंकिंग ऑफ गोईंग अप, डुईंग बेटर. जर आपले विचार जर कमी दर्जाचे असतील किंवा त्या विचारांमध्ये जर नकारात्मकता भरलेली असेल तर आपलं कोणतंही काम जे आहे ते सिद्ध होणार नाही किंवा पूर्ण होणार नाही. जर आपलं कुठलंही काम आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपले जे थॉट्स आहेत ते आपले पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आणि काय असायला हवं मुलांना, आपले जे विचार आहेत ते हाय लेवलचे असायला आहे, उच्च दर्जाचे असायला पाहिजे. तर पहा मुलांना, आपण जे आपली पोएम शिकत होतो त्याचं आपण मिनिंग बघितलेलं आहे. आता आपण काय बघणार आहोत तर समरी बघणार आहोत, म्हणजे सारांश बघणार आहोत. तर पहा मुलांनो, इट इज अ व्हेरी ॲप्टली रिटन पोएम विच टीचेस अस हाऊ टू रिमेन पॉझिटिव्ह इन एनी सिच्युएशन. बघा, आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये काहीही परिस्थिती असो, आपण कसं असायला हवं तर पॉझिटिव्ह कसं असायला हवं असं आपल्याला या पोएममधून जो कवी आहे त्याने आपल्याला सांगितलेलं आहे. बघा काय म्हणतो तो, द पोएट हॅज एक्सप्लेन इन अ सिम्पल लँग्वेज द इम्पॉर्टन्स ऑफ आवर विल पॉवर.
आपली जी विल पॉवर आहे, आपली जी मनाची शक्ती आहे, जर ती लोवर असेल, कमी दर्जाची असेल, तर कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये आपण टिकू शकणार नाही, दम धरू शकणार नाही. म्हणूनच कुठलंही कॉम्पिटिशन जिंकायचं असेल तर आपली जी विल पॉवर आहे ती कशी असायला हवी, तर ती स्ट्रॉंग असायला हवी, मजबूत असायला हवी. नेक्स्ट पहा मुलांनो, इफ यू थिंक यू आर गोइंग टू लॉस ऑर फेल, यू विल शुअरली फेल. बघा, जर आपले विचार असे असेल की आपण आता काय करणार आहोत, तर आता आपण या कॉम्पिटिशनमधून, या स्पर्धेमधून बाहेर निघणार आहोत, जर अशा प्रकारची जर आपली थिंक असेल किंवा थॉट्स असतील, तर मग नक्कीच आपण त्या स्पर्धेतून काय होणार आहोत, हारणार आहोत किंवा बाहेर पडणार आहोत. जर आपण विजय होणार की आपण यशस्वी होणार की नाही, हे सगळं कशावर डिपेंड असतं, तर हे सगळं आपल्या थॉट्सवरती डिपेंड असतं. जसं की आपण या पोएममध्ये शिकलो होतो की आपल्याला आपले जे विचार आहे, आपले जे थॉट्स आहेत, ते कसे असायला हवे, तर सकारात्मक असायला हवे आणि पॉवरफुल हे असायला हवे. जर आपण तसं नाही केलं तर काय होणार आहे मुलांनो, तर लूज ऑर फेल हे कशावरती डिपेंड असतं, तर आपलं जे काही माइंड आहे, आपली जी काही विल पॉवर आहे, त्यावर ते अवलंबून असतं, डिपेंड असतं. तर पहा मुलांना, आपला जो टॉपिक आहे तो आपण इथे बघत होतो 2.5. काय आहे मुलांना, द मॅन हू कॅन. काय आहे मुलांना, द मॅन हू थिंक्स ही कॅन. हा जो टॉपिक आहे तो आपण इथे एक्सप्लेन केलेला आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, तर त्याची काही ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपण त्याची इथे काही क्वेश्चन विचारलेले आहे आणि त्याचे आन्सर आपल्याला इथे द्यायचे आहेत. पहा मुलांना, अकॉर्डिंग टू द पोएट, अवर स्टेट ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय सांगितलेलं आहे सांगा पहा मुलांना. जो पहिला आपला क्वेश्चन आहे तो आहे, अकॉर्डिंग टू द पोएट, अवर स्टेट ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत. पहा मुलांना, पहिला आहे ट्रू आणि दुसरा आहे फॉल्स. तर आपलं जे आन्सर आहे ते काय असणार आहे पहा मुलांना, अकॉर्डिंग टू द पोएट म्हणजेच काय मुलांना, जो कवी आहे त्याच्या मते अवर स्टेट ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेट माइंड जे आहे मुलांना, जी आपली मनस्थिती आहे ती कशी असायला हवी, तर ती खूप महत्त्वाची आहे. या पोएममध्ये असं सांगितलेलं आहे कोणी, तर या पोएटने. हे चूक आहे की बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर सांगा पहा मुलांना की काय असणार आहे, ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे. पहा मुलांना, जे स्टेट ऑफ माइंड आहे, जी आपली मनस्थिती आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट म्हणजेच काय मुलांना, तर महत्त्वाची आहे. कशामध्ये, अकॉर्डिंग टू द पोएट. पोएटचा जो कवी आहे, पोएट आहे, त्याच्या अकॉर्डिंग माइंड हे जे आपली मनस्थिती आहे, स्टेट ऑफ माइंड आहे, ते महत्त्वाचं असणार आहे. तर ते राईट असणार आहे की रॉंग असणार आहे, ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे. अगदी बरोबर. कसं असणार आहे मुलांना, तर ट्रू असणार आहे. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. आपला पुढचा प्रश्न बघा मुलांना, काय असणार आहे, लाईफ्स बॅटल्स आर ऑलवेज वॉन बाय द स्ट्रॉंगेस्ट अँड फास्टेस्ट पीपल. काय सांगितलेलं आहे पहा मुलांना, लाईफ्स बॅटल्स आर ऑलवेज ओन बाय द स्ट्रॉंगेस्ट अँड फास्टेस्ट पीपल. आणि त्याचे देखील आपल्याला 2 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे ट्रू आणि दुसरा आहे फॉल्स. तर काय असणार आहे मुलांना, इथे आपलं जे उत्तर आहे ते लाईफ्स कशी असायला हवी, आपल्याला नेहमी ही स्ट्रॉंगेस्ट आणि फास्टेस्ट पीपल ही अशी असायला हवी असणार आहे का. बघा, ऑलवेज म्हणजेच काय मुलांना, तर नेहमी आपली लाईफ जी आहे ती कशी असायला हवी, तर मजबूत आणि फास्टेस्ट अशा लोकांनी आपली भरलेली हवी आहे. कुठल्या, तर जे स्ट्रॉंगेस्ट आहे. स्ट्रॉंगेस्ट म्हणजेच काय मुलांना, तर मजबूत. आणि फास्टेस्ट म्हणजेच काय मुलांना, तर वेगवान. तर हे कसं असणार आहे, आपलं ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे, तर फॉल्स असणार आहे. आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आपण सांगितलं होतं एक्सप्लेन करताना पोएम की आपला जी लाईफ आहे त्याच्यामध्ये आपलं जे माइंड आहे ते कसं असायला हवं, आपली जी विल पॉवर आहे ते आपली स्ट्रॉंग असायला हवी. त्याच्यामध्ये आपण एका स्टोरीचं देखील एक्सप्लेन केलेलं होतं, जसं की ससा आणि कासव या दोघांबद्दल देखील आपण बोललेलो होतो, चर्चा केलेली होती. हे जरी
स्ट्रॉंग असेल किंवा फास्टेस्ट असेल त्यांच्या लाईफमध्ये, तरी आपलं फोकस जे आहे ते कशावरती हवं, की जे काही आपलं एम आहे ते अचीव करण्यासाठी आपण काय करत आहोत यावरती असायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. तर पहा मुलांनो, सक्सेस बिगिन्स विथ द फेलोज. आन्सर काय असणार आहे? विश की विल. अगदी बरोबर. काय असणार आहे? तर विल हे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. तर पहा मुलांना, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय असणार आहे? इफ यू थिंक यू विल लूज यू आर. आणि ऑप्शन 2 दिलेले आहेत, लॉस्ट आणि सक्सेसफुल. तर काय असणार आहे मुलांना? तर इफ यू थिंक यू विल लूज यू आर लॉस्ट. काय होणार आहे मुलांनो? जर तुम्ही असं मनाशी ठरवलं की मी आता हरणार आहे, तर नक्कीच तुम्ही काय होणार आहात? तर हरणार आहात. म्हणून लॉस्ट येणार आहेत की सक्सेसफुल येणार आहे? तर लॉस्ट येणार आहे. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट आपण प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? इट्स ऑल इन द स्टेट ऑफ. आता आर्ट येणार आहे की माइंड येणार आहे? ही जी लाईन आहे ते आपण पोएममध्ये एक्सप्लेन केलेले आहे. तर काय येणार आहे मुलांना? तर माइंड येणार आहे. पहा मुलांना, आपलं जे आन्सर आहे ते काय असणार आहे? तर माइंड हे असणार आहे. नेक्स्ट बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, राईट द शॉर्ट फॉर्म ऑफ कॅन नॉट युझिंग ॲन ॲपोस्ट्रॉफ. तर त्याचं जे आन्सर आहे ते काय असणार आहे मुलांना? कॅन नॉट आणि कांट. तर काय येणार आहे मुलांना? तर कांट हे येणार आहे. आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत. आपला पुढचा प्रश्न बघा मुलांना काय आहे? राईट द शॉर्ट फॉर्म ऑफ यू विल युझिंग अन ॲपोस्ट्रॉफ. आणि त्याचा आन्सर आहे मुलांना यू विल, यू विल. तर काय असणार आहे मुलांना? तर यू विल हे असणार आहे. आणि आपलं आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय असणार आहे? राईट द शॉर्ट फॉर्म ऑफ विल नॉट युझिंग ॲन ॲपोस्ट्रॉफ. त्याचं जे आन्सर आहे मुलांना, आपल्याला विल, विल नॉट आणि वोंट असं दिलेलं आहे. तर काय येणार आहे सांगा पहा मुलांना? तर वोंट हे येणार आहे. आणि आपलं आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांना, आपण जे आपली पोएम बघत होतो कुठली? तर 2.5 द मॅन हू थिंक्स ही कॅन. जर माणसाने कुठलाही विचार केला आणि जर तो स्ट्रॉंगर असेल, पॉझिटिव्ह असेल, तर माणूस कुठलीही क्रिया काय करू शकतो? तर सक्सेस करू शकतो. तर बघा, आपण ते लर्न देखील घेतलेलं आहे आणि त्याची आपण ॲक्टिव्हिटीज देखील घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत? तर गेमसुद्धा त्यावरती आपण घेणार आहोत. तर चला मग मुलांना, हे काही गेम आहेत आणि त्या गेमच्या द्वारे आपण काय करणार आहोत? तर द मॅन हू थिंक्स ही कॅन ही जी पोएम आहे त्याचे काही क्वेश्चनचे आन्सर आपण इथे देणार आहोत. तर पहा मुलांना, इथे काही क्वेश्चन आन्सर आहेत. आपल्याला इथे काय करायचं आहे की योग्य ते आन्सर द्यायचं आहे. पहा, सक्सेस बिगिन विथ द फेलोज. पहा मुलांना, आपल्याला इथे 4 ऑप्शन आलेले आहेत. फर्स्ट जे आपलं इथे जे काही 4 ऑप्शन आपल्याला आलेले आहेत ते आहे, फर्स्ट विल, सेकंड आहे मनी, थर्ड आहे माइंड आणि फोर्थ आहे विश. तर सांगा पहा मुलांना, आपलं सक्सेस बिगिन विथ द फेलोज याच्यानंतर काय येणार आहे सांगा पहा मुलांना? फेलोज नंतर म्हणजे हारच्या नंतर काय येणार आहे? तर आपल्याला माहितीच आहे. तर काय येणार आहे? तर विल येणार आहे. म्हणजेच आपलं आन्सर जे आहे विल हे अगदी राईट आहे. नंतर आपण दुसरा क्वेश्चन आपण बघूया. राईट द शॉर्ट फॉर्म ऑफ अ बुक दॅट बिलॉंग टू रीता युझिंग ॲपोस्ट्रॉफ. तर इथे आपले 4 ऑप्शन आहेत मुलांना. पहिला आहे बुक रीटा, रीटाज बुक, रीटा बुक आणि बुक्स रीटा. तर सांगा पाहू मुलांना, काय असणार आहे आपलं योग्य जो आन्सर आहे ते असणार आहे रीटास बुक. आणि कलर कुठला आहे? तर ग्रीन कलर आहे. आणि आपला ऑप्शन अगदी बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत मुलांना. बघा, बट सून ऑर लेट दॅन मॅन हू विन्स इज द मॅन हू डॅश ही कॅन. 4 जे ऑप्शन आहेत आपले ते कुठले आहेत? तर थॉट,
लाईक्स, थिंग्स आणि थिंग्स. काय येणार आहे पहा मुलांनो. बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू डॅश ही कॅन. त्याचे काय उत्तर असायला हवे, तर पॉझिटिव्ह असायला हवे. तर थॉट्स जे आहे ते त्याचे कसे असायला हवे, तर ते त्याचे चांगले असायला हवे. त्याचे जे थिंग्स आहे ते पॉझिटिव्ह असायला हवे. म्हणजेच इथे काय येणार आहे, तर थिंग्स हे येणार आहे. विचार त्याचे कसे असायला हवे, कुठलीही गोष्ट जर त्याला अचीव करायची असेल, कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये त्याला सहभागी व्हायचं असेल, तर त्याचे जे विचार आहे ते पॉझिटिव्ह असायला हवे. म्हणजेच थिंग्स. आणि कलर कुठला असणार आहे मुलांनो, तर ब्ल्यू. आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आणि पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत बघा. द मिनिंग ऑफ विल इन द पोएम. काय सांगितलेलं आहे पहा मुलांनो. द मिनिंग ऑफ विल इन द पोएम. आता या पोएममध्ये विलचा अर्थ काय आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. आणि बघा, फर्स्ट जे आहे आपलं ते आहे द पॉवर ऑफ अ पर्सन्स माइंड. जे सेकंड आहे ऑप्शन ते असणार आहे मुलांना द पॉवर ऑफ इंटेलिजन्स. आणि थर्ड आहे स्ट्रेंथ. आणि फोर्थ आहे फ्युचर टेन्स. तर सांगा पहा मुलांना, द मिनिंग ऑफ विल. विलचा जो अर्थ आहे तो काय असणार आहे, द पॉवर ऑफ अ पर्सन्स माइंड. हे उत्तर अगदी बरोबर आहे. आणि कलर कुठला आहे मुलांना, तर रेड. आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे, तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढे बघा मुलांनो. हाऊ शुड वन फील इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. डिफिकल्ट सिच्युएशन. हाऊ शुड वन फील इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. आणि आपले जे ऑप्शन आहे मुलांना ते काय आहे, अँग्री, बोर्ड, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आपण कसं असायला हवं आहे, तर पॉझिटिव्ह असायला हवं आहे. आणि आपलं जे आन्सर आहे ते कुठलं आहे मुलांना, पॉझिटिव्ह. आणि कलर बघा काय आहे, तर येलो. आणि आपलं आन्सर जे आहे ते अगदी योग्य आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. हाऊ डू यू फील वेन यू आर सक्सेसफुल. तर त्याचे देखील आपल्याला 4 इथे पर्याय दिलेले आहे. बॅड, अफ्रेड, हॅपी, अँग्री. बघा, हाऊ डू यू फील वेन यू आर सक्सेसफुल. जेव्हा तुम्ही सक्सेसफुल झाला तेव्हा तुम्ही कसे फील करता, कसे अनुभवता, तर बॅड, अफ्रेड, हॅपी की अँग्री. अगदी बरोबर, हॅपी. तुम्ही जिंकलात तर तुम्हाला काय होतो, तर आनंद होतो, म्हणून हॅपी. आणि कलर कुठला आहे मुलांना, तर ब्ल्यू कलर. आणि आपलं आन्सर जे आहे ते अगदी राईट आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. थिंक ऑफ डुईंग बेटर. काय मुलांना, तर थिंक ऑफ डुईंग बेटर. फर्स्ट जे आपलं ऑप्शन आहे थिंक वेल, थिंक गुड, थिंक लो आणि थिंक हाय. बघा, थिंक ऑफ डुईंग बेटरचं काय असणार आहे मुलांना, योग्य उत्तर आपलं काय असणार आहे, तर थिंक हाय. आपले जे विचारसरणी आहे ती कशी असायला हवी, तर उच्च लेवलची असायला हवी. आपले विचार जे आहे ते जर लोअर असेल, कमी दर्जाचे असेल, तर आपण कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकणार नाही. पण तेच जर आपले हाय लेवलचे जर थिंकिंग असेल, थॉट्स असतील, तर नक्कीच आपण कुठलीही स्पर्धा हे काय करणार आहोत, तर जिंकणार आहोत. म्हणून काय आहे, तर थिंक हाय. आणि कलर कुठला असणार आहे मुलांना, तर येलो. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी राईट आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया मुलांना. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू. याचे ऑप्शन आहे मुलांना रन, राईज, वॉक आणि सेट. तर काय असणार आहे मुलांना, आपण नेहमी उगवत्या सूर्यासारखेच आपले काय असायला हवे, तर विचार असायलाच हवे. म्हणून काय येणार आहे मुलांना, तर राईज. आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांना, आपली जी पोएम आहे 2.5 आणि कुठलं आहे, द मॅन हू थिंक्स ही कॅन. जर माणसाने ठरवलं की एखादी गोष्ट मला ही सक्सेस करायची आहे, तर तो करूच शकतो. पुढे बघा, आपण ती लर्न केलेली आहे पोएम, तसेच ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे. गेममधून सुद्धा आपण काय केलेले आहे ते समजून घेतलेले आहे. आता आपण त्याच्यावरती टेस्टसुद्धा घेणार आहोत. तर पहा मुलांनो, या टेस्टमध्ये आपल्याला काही प्रश्नांचे उत्तरे द्यायचे आहेत. तर पहा, हाऊ डू यू फील वेन यू आर सक्सेसफुल. जेव्हा तुम्ही विजयी होता तेव्हा तुम्ही कसं फील करता, कसं अनुभवता. पहा, बॅड, अफ्रेड, हॅपी की अँग्री. तुम्ही जेव्हा एखादी स्पर्धा जिंकता तर तुम्हाला कसं वाटतं,
नक्कीच हॅपी वाटणार आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे मुलांनो, तर हॅपी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय असणार आहे, तर द मीनिंग ऑफ विल इन द पोएम. आता या पोएममध्ये जो विल शब्द आलेला आहे त्याचं मीनिंग काय आहे मुलांनो, पहा. द पॉवर ऑफ अ पर्सन्स माइंड, द पॉवर ऑफ इंटेलिजन्स, स्ट्रेंथ आणि फ्युचर टेन्स. तर काय असणार आहे सांगा पाहू मुलांनो. अगदी बरोबर, द पॉवर ऑफ पर्सन्स माइंड हे आपलं अगदी योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय असणार आहे, राईट द शॉर्ट फॉर्म ऑफ अ बुक दॅट बिलॉंग्स टू रीता युजिंग ॲपोस्ट्रॉफ. तर जे आपले ऑप्शन आहेत मुलांना तो आहे बुक रीटा, रीटाज बुक, रीटा बुक आणि बुक्स रीटा. योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना, तर रीटाज बुक हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघूया. बघा मुलांनो, पुढचा जो प्रश्न आहे आपला तो असणार आहे, बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू डॅश ही कॅन. बघा, त्याने जर विचार केला तर तो काय करू शकत नाही, तो खूप काही करू शकतो. बघा, थॉट, लाईक्स, थिंग्स. तर जे आपलं योग्य आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, तर थिंग्स हे असणार आहे. नेक्स्ट बघूया. बघा, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो काय आहे, सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज. पहा आपले ऑप्शन विल, मनी, माइंड आणि फिश. काय विचारलेलं आहे, सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज. काय असणार आहे मुलांना, तर इथे असं असणार आहे आपलं विल. नेक्स्ट बघूया. पहा, यू हॅव गॉट टू थिंक हाय. हाय आपले काय असायला हवे मुलांनो, रन, राईज, वॉक, सेट. कसं असायला असणार आहे, तर राईज हे आपलं कसं आहे, योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांनो, हाऊ शुड वन फील इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आपण कसं असायला हवं, तर ॲंग्री, बोर्ड, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. तर कसं पाहिजे नेहमी मुलांना, तर पॉझिटिव्ह आपण पाहिजे. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे, तर पॉझिटिव्ह आहे. नेक्स्ट बघूया. बघा, थिंक ऑफ डुईंग बेटर. थिंक ऑफ डुईंग बेटर आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, थिंक वेल, थिंक गुड, थिंक लो आणि थिंक हाय. तर कसे असायला पाहिजे आपले विचार, तर हाय लेवलचे, उच्च श्रेणीचे असायला पाहिजे. म्हणून थिंक हाय. पहा मुलांना, आपलं जी पोएम होती 2.5 द मॅन हू थिंक्स ही कॅन, आणि त्याचं आपण लर्न केलेलं आहे, ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहेत. तसंच गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण ती पोएम अभ्यासली आहे, त्यावर टेस्ट आपण घेतलेले आहे. आता काही क्वेश्चन आन्सर देखील आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर बघूया आपण काही क्वेश्चन आन्सर. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, तो काय आहे, वेन विल यू नॉट विन. जर तुम्ही जिंकलाच नाहीत तर तुम्हाला कसं फील होतं मुलांनो. पहा, इफ यू आर कॅपेबल ऑफ विनिंग बट अनशुअर ऑफ इट यू विल शुअरली लूज. बघा मुलांनो, आपल्याला पोएममध्येच हे सांगितलेलं आहे पोएटनी, की जर आपण असा विचार केला कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये उतरण्याच्या आधी, की ह्या स्पर्धेमध्ये जर मी गेलो आणि जर मी जिंकलो, तुम्ही जे विचार केलेले आहे ते आधीच काय केलेले आहे, तर नकारात्मक केलेले आहे, मग तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये काय होणार आहात, तर हारणार आहात. म्हणून जर आपल्याला विनर व्हायचं असेल तर काय करावं लागणार आहे, तर स्पर्धेमध्ये उतरण्याआधीच आपल्याला काय करायचं आहे, तर जे काही कॉम्पिटिशनचे जे काही प्राइजेस ठेवलेलं आहे तर ते माझेच आहे असं समजून आपल्याला त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे. म्हणजेच काय होणार आहे मुलांनो, की आपण हा विचार केलेला आहे की मी हे जे फर्स्ट प्राइज आहे ते मी जिंकणार आहे. म्हणजेच तुम्ही हाय लेवलचे काय ठेवलेले आहे, तर थॉट्स ठेवलेले आहे, विचार ठेवलेले आहे, आणि मग त्या दृष्टीने तुम्ही काय करू लागता, प्लॅनिंग करू लागता, आणि ते जे प्राइज ठेवलेलं आहे ते तुम्ही मिळवतातच आणि विनर होता, सक्सेस होता. त्यामुळे आपले जे विचार आहेत, थॉट्स आहेत ते हाय लेवलचेच असायला. तर पहा मुलांना, आपला जो दुसरा प्रश्न आहे तो काय आहे, तर वेन आर यू लॉस्ट. बघा, तुमचं नुकसान झाल्यावर ते तुम्ही काय करणार आहात मुलांनो, तर वेन यू थिंक यू विल लूज यू आर लॉस्ट.
जर तुमचे विचारच असे असतील की अरे मी आता हारणार आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये जर तुमचे विचार असे असले की मी हारणार आहे, तर तुम्ही जिंकणार का? तर नाही. जर तुमचे असे विचार असले की नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही सिच्युएशनमध्ये मी काय करणार आहे, तर मी जिंकणारच आहे. भले तुम्हाला अपयश आलेलं असेल तरीसुद्धा तुमचे जे थॉट्स आहेत ते जर हाय लेवलचे असेल, जरी मला आत्ता यश मिळालं नसेल तर नेक्स्ट टाईम मला नक्कीच यश मिळेल, या हेतूने, या पॉझिटिव्ह एनर्जीने जर तुम्ही पुढे गेलात तर नक्की काय होईल मुलांनो, तुम्हाला यश हे मिळेल. म्हणून आपला जो प्रश्न आहे वेन आर यू लॉस्ट, तर त्याचं उत्तर काय आहे मुलांनो, वेन यू थिंक यू विल लूज. जर तुमचे विचारच असे असतील की मी आता हारणार आहे, तर नक्कीच काय होणार मुलांनो, यू आर लॉस्ट. नक्कीच तुम्ही हारणार. म्हणून आपले विचारच आधीच काय असायला हवे, पॉझिटिव्ह, की मी जिंकणार आहे आणि मी जिंकणार. पुढचा जो आपला प्रश्न आहे मुलांनो तो काय असणार आहे पहा, वेअर डज सक्सेसफुल बिगिन. वेअर डज सक्सेसफुल बिगिन. सक्सेसफुल बिगिन विथ अ पर्सन्स विल. आपलं जे यश आहे ते कशावर अवलंबून असतं, तर आपली जी विल पॉवर आहे त्यावर अवलंबून असतं. व्यक्तीची जी काही विल पॉवर आहे त्यावर आपलं सक्सेसफुल डिपेंड असतं. जर सुरुवातीलाच आपण निगेटिव्ह म्हणून जर आपले लोअर थॉट्स असले तर मग काय होणार आहे मुलांनो, तर आपली विल पॉवर तिथे कमी पडते आणि नक्कीच आपल्याला तिथे काय मिळतं, तर अपयश मिळतं. आणि जर आपली विल पॉवर, पर्सन्स विल पॉवर जर मुलांना स्ट्रॉंग असेल तर नक्कीच तिथे आपल्याला काय मिळतं, तर सक्सेस हा मिळतच असतो. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय असणार आहे, व्हॉट शुड यू डू इफ यू वॉन्ट टू विन अ प्राइज. काय करायचं आहे पहा मुलांनो, व्हॉट शुड यू डू इफ यू वॉन्ट टू विन अ प्राइज. त्याचा आन्सर बघा काय आहे, वी शुड रिमेन पॉझिटिव्ह अँड कॉन्फिडंट अँड वर्क हार्ड टू विन अ प्राइज. वी शुड थिंक दॅट वी कॅन विन. आपल्याला काय समजायचं आहे, कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये, स्पर्धेमध्ये उतरण्याआधी की जे प्राइजेस तिथे ठेवलेले आहेत त्यावर माझंच नाव आहे आणि हे मिळवण्यासाठी मी काय करणार आहे, तर हार्ड वर्क करणार आहेत, खूप कष्ट घेणार आहे आणि ते मी मिळवणारच आहे. तरच मुलांना काय होईल की तुम्ही हरत असताना सुद्धा तुम्ही जिंकू शकता फक्त तुमच्या विल पॉवरमुळे. जर आपली विल पॉवर स्ट्रॉंग असेल आणि आपण हरता हरता देखील तिथे काय होतं मुलांना, तर अचानक आपल्याला यश मिळत असतं का, कारण तिथे आपली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ते आपण कुठेतरी पॉझिटिव्ह करत असतो की नाही, मला काय करायचं आहे, जिंकायचंच आहे आणि मी हे जिंकणारच. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही काय होता मुलांनो, तर सक्सेस होत जाता. म्हणून आपल्याला इथे काय करायचं आहे की वी शुड रिमेन पॉझिटिव्ह अँड कॉन्फिडन्स. आपला आत्मविश्वास देखील कसा असायला हवा, तर स्ट्रॉंग असायला हवा आणि पॉझिटिव्ह आपले थॉट्स असायला हवे. आणि वर्कसुद्धा, जे काही काम आपण करायला घेणार ते सुद्धा कसं असायला हवं, तर त्यातसुद्धा आपले कष्ट दिसायलाच हवे. नंतर बघा, विन अ प्राइज. आधीच आपल्याला स्वतःला काय घोषित करायचं आहे की मीच विनर आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला स्पर्धेमध्ये उतरायचं आहे. मग साहजिकच आपण कोण होणार आहोत, तर आपण विनर होणार आहोत, आपणच जिंकणार आहोत. पण पॉझिटिव्ह थॉट्सनेच आपल्याला काय करायचं आहे, तर कुठलीही सिच्युएशन ही फेस करायची आहे. पुढे बघूया मुलांनो, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ आउटक्लास्ड. आता आउटक्लासचं मीनिंग आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे. ते काय आहे पहा मुलांनो, अ पर्सन इज आउटक्लास वेन अदर्स आर बेटर दॅन हिम ऑर डू बेटर दॅन हिम. आउटक्लास म्हणजेच काय, आपल्याला माहितीच आहे की चढ उतार. म्हणजेच आपल्याला काय वाटत असतं की माझ्यापेक्षा तो हुशार आहे किंवा त्याच्यापेक्षा ते हुशार आहे, असा जो वरचढपणा आहे तो आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये दिसून येत असतो. पण त्यापेक्षा आपल्याला सर्वात जास्त जर लक्ष केंद्रित करायचं असेल, फोकस जर कशावर करायचा असेल तर तो कशावर करायचा आहे, तर आपली जी काही विल पॉवर आहे त्यावरती आपल्याला फुल फोकस करून आपल्याला विनर व्हायचं आहे, जिंकायचं आहे आणि त्या गोष्टीकडेच आपल्याला काय करायचं आहे, तर लक्ष केंद्रित करून आपल्याला विनर हे व्हायचं आहे.
आणि म्हणून आपले जे थॉट्स आहेत त्यासाठी कशा असायला हवे, तर पॉझिटिव्ह असायलाच हवे. तर पहा मुलांनो, पुढचा जो आपला क्वेश्चन आहे तो काय आहे, व्हॉट शुड यू डू इन एनी डिफिकल्ट सिच्युएशन. कुठल्याही डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार आहात, तर वी नीड टू फेस एनी डिफिकल्ट सिच्युएशन विथ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड ग्रेट करेज. म्हणजेच काय मुलांनो, तर तुमचा जो ॲटिट्यूड आहे तो कसा असायला हवा, तर पॉझिटिव्ह हा असायला हवा. म्हणजेच काही ठिकाणी आपण काय करत असतो, जर आपण एखादी गोष्ट जर आपल्याला नाही मिळाली, आपल्या मनासारखी नाही झाली, तर तिथे आपण काय करत असतो, स्वतःला कमी लेखत असतो किंवा आपण म्हणत असतो की नाही, या गोष्टीमध्ये मी हरलो आहे किंवा हरले आहे, या ठिकाणी मी माघार घेतलेली आहे. पण असं न करता आपल्याला काय करायचं आहे, तर तिथे आपली पॉझिटिव्ह जी थिंकिंग आहे ती ठेवून आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश हे संपादन करायचं आहे, मिळवायचं आहे, फक्त एका पॉझिटिव्ह थॉट्समुळे. तर पहा मुलांनो, आपली जी पोएम आहे 2.5 द मॅन हू थिंक्स ही कॅन, यामध्ये आपण ही पोएम जी आहे ती लर्न केलेली आहे, ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे, गेम देखील घेतलेला आहे आणि त्यावर आपण टेस्ट घेतली आहे. तसेच क्वेश्चन आन्सरसुद्धा आपण एक्सप्लेन केलेले आहेत. तर पहा मुलांना, ही जी पोएम आहे ती आपली इथे पूर्ण झालेली आहे आणि नक्कीच ती तुम्हाला समजली असेलच. तर मुलांना, लवकरच आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.